गुड मॉर्निंग. नवीन दिवस, नवीन ब्लॉग. आज आहेत आम्ही मनालीमध्ये आणि हे आमचं हॉटेल आहे जिथे आम्ही राहिलो आहे, स्प्रूस मॅन्शन. खूप सुंदर हॉटेल आहे, त्याची सर्विस पण खूप छान आहे. आणि आता आपण व्ह्यू बघूयात. हाय, तर आता आपण माझं रूम टूर बघूया. आम्ही थांबलोय मनाली इथे स्प्रूस मॅन्शनमध्ये. तर इथे कबड आहे, इकडे मिरर आहे फुल, आणि इकडे वॉशरूम आहे. इकडे वॉशरूम आहे, इकडे आंघोळीसाठी आहे. देन इथे बेक आहे चहा कॉफीसाठी. देन हा बेड आहे, इथे टीव्ही युनिट आहे, इथे सिटिंग एरिया आहे आणि आता बाल्कनी. हे आमच्या बाल्कनीत मधला हा व्ह्यू आहे. इकडे पाणी चालू आहे, नदी आहे. तर आजचा दिवस सुरू करण्याआधी बघूयात आम्ही काल काय केलं आहे. मोस्टली आमची ही जी ट्रिप होती, आम्ही वेकेशनवर होतो, त्यामुळे आम्ही नाईट ट्रॅव्हलिंग अवॉइड केलं फुल्ली. कारण आम्हाला असं होतं की नाईटमध्ये फुल आराम पाहिजे, तर आम्ही तिकडे दिवसाच ट्रॅव्हलिंग केलं आहे. तर शिमला ते मनाली हे जे अंतर आहे हे साधारण 7 ते 8 तासाचं अंतर आहे. पण आम्ही मनालीला जाता जाता एंड रोड कसोलला पण गेलेलो. कसोलमध्ये एक गुरुद्वारा आहे, साहिब मणिकरण गुरुद्वारा म्हणून, जे की तिथल्या हॉट स्प्रिंगसाठी फेमस आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे हिमाचलचं वातावरण हे थंड आहे, पण तरीही जे गुरुद्वारा आहे तिथे गरम पाण्याचे झरे आहेत, कुंड आहे, जे की एक आणि ते नॅचरली, असं नाही की तिथे मॅनमेड आहे काही. तर हे तिथलं खास वैशिष्ट्य होतं, त्यामुळे आम्हाला तिथे जाणं होतंच की आम्हाला तिथे जायचंच होतं. तर बघूयात हा गुरुद्वारा कसा आहे. बोलली ना तिथे ते पाण्यामध्ये हे करतात. इथे गरम पाण्यामध्ये लोक तांदूळ आणि चणे शिजवून प्रसाद म्हणून खात होते. त्यानंतर पुढे हे शिव मंदिर आहे, जे पण खूप सुंदर आहे. पीक सीझन असल्यामुळे गर्दी होती थोडीफार, पण दर्शन तसं आमचं लगेचच झालं. तर आजचा दिवस सुरू करूयात. आम्ही हॉटेलमधून निघाल्यानंतर सर्वप्रथम शंकूला पास
पासला जायला निघालो, कारण आम्हाला स्नो हवा होता आणि मनालीमध्ये सोलंग व्हॅलीच्या इथे स्नो नव्हता, म्हणून आम्ही शंकुला पाससाठी जायला निघालो. त्यासाठी आम्ही ॲडिशनल 10,000 पे केले आणि एक 4x4ची गाडी बुक केली. तिकडे जायचं असेल तर 4x4च्याच गाड्या लागतात आणि पूर्ण लेह लडाखवाली फिलिंग येत होती, कारण पूर्ण मोकळा रस्ता, वळणदार होता खूप आणि उंचच्या उंच डोंगर, त्यानंतर ही बाजूला वाहणारी नदी जी पूर्ण वेळ सोबत होती, त्यामुळे खूप सुंदर सुंदर नजारे भेटत होते. आणि तेव्हा कळत होतं की हां, यासाठी आलो आहे आम्ही इथे. खूप सुंदर दिसत होतं आणि खूप अवाढव्य डोंगर होते. असं वाटत होतं की डोंगरांच्या आतमध्ये चाललो आहे आम्ही. जो एक्सपिरियन्स खरं खूप छान होता. कसं वाटतं स्नोमध्ये? आम्ही खूप स्ट्रगल करून इथपर्यंत आलोय. 3 तास आम्ही ड्राईव्ह केले. फक्त 6 तासासाठी 10,000 रुपये खर्च केलेले आणि ते वर्थ वाटत आहेत आता. हा, वर तर आहे इथे येऊन. मनालीमध्ये येऊन स्नोमध्ये नाही आलं तर मग काय फायदा आहे. या मॅडमला मगाशी केरळला जायचं होतं. मनालीला त्यांना असा प्लॅन फ्लॉप वाटत होता. कुर्तीला त्यांनी माथेरानची हवा पाहिली आणि मातीचा आस्वाद घेतलाय. खुफरीला काही नव्हतं, खूप धूळ होती. आणि आता या इथे मनालीला आलेले आहेत. मी तुम्हाला स्नो दाखवते. हे बघ काय भारी आहे. खूप व्ह्यू मस्त आहे. फोटो काढायचा व्हिडिओ. काव्या से हाय. हाय, हॅलो. मारा इकडे, मारा फोटो आहे. ओ माय गॉड, मी माझ्या लाईफचा पहिला स्नोफॉल एक्सपिरियन्स करते. खूप छान वाटतंय. खूप सुंदर आहे हे. काय खूप सुंदर आहे खरं. मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा स्नोफॉल. खूप सुंदर आहे. हा, खूप छान वाटतंय मला. दिस इज लाईफ. खूप सुंदर आहे. येस. पहिला स्नोफॉल कसं वाटतंय? खूप सुंदर वाटतंय. जे डोळ्यांना दिसतंय ना, त्याचं ते सांगूच शकत नाहीये हे. हाय, वेलकम टू डे 2 ऑफ मनाली. तर आज आम्ही करणार आहे पॅराग्लायडिंग. तर काव्य आहे माझ्यासोबत. आज आमच्या दोघींचे नवरे खाली थांबलेत आणि आम्ही आलो इथे पॅराग्लायडिंग करायला. बघूया कसं असतो एक्सपिरियन्स. मस्त वाटेल. हां, थोडं कसं वाटतं तुला आधी? खूप छान. म्हणजे पहिल्यांदाच करतोय आम्ही असं काय. हां, ॲक्च्युली तिथं तिच्या पोरीला पण सोडून आली आहे 7 वर्षाच्या. तिला दिले कलर्स करायला. तू कर, मम्मा येते जाऊन. येस, लेट्स सी. बघा हे असं आम्ही करणार आहे थोड्याच वेळात. आमचे व्हिडिओ मिळाले ना, आम्ही याच्यामध्ये टाकले. काव्या, एक्साइटेड? येस.
आणि अथक प्रयत्नांनंतर मी माझ्या नवऱ्याला रेडी केलं आहे झिपलाईनसाठी. तर हा एक्सपिरियन्स पण एन्जॉय करूयात. हे आहे वशिष्ठ टेम्पल मनालीमध्ये. आपण आलो श्रीराम मंदिर मनाली. आपण आलो हडिंबा देवी टेम्पलला. हे आहे हडिंबा देवी टेम्पल आणि खूप टुरिस्टची गर्दी आहे कारण हा पीक सीझन आहे इथे जानेवारी. इथे ते फोटो काढतात. आपण आहोत मनालीच्या मॉल रोडमध्ये. सुंदर असं डेकोरेशन आहे इथे आणि यांचा विंटर कार्निवल सुरू आहे त्यामुळे हां. आणि आज इथे CM पण आले होते मनालीचे. तर खूप सुंदर डेकोरेशन आहे, खूप कलरफुल, खूप व्हायब्रंट वाईब आहे इथली. खूप छान वाटतंय. सुंदर असं डेकोरेशन केलंय. शॉप्स आहेत. तर असे होते मनालीमध्ये आमचे 2 दिवस जे की मी खूप एन्जॉय केले. थोडं स्पिरिच्युअल होतं, थोडं ॲडव्हेंचरस होतं. खूप छान होती मनालीची वाईब जी मला खूप आवडली. आणि पुढे इथपर्यंत बघण्यासाठी थँक्यू. आणि पुढे धर्मशाळा आणि पंजाब यांचा एकत्रित व्लॉग येईल तर त्यासाठी स्टे ट्यून. आणि व्हिडिओला शेअर करा. मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. लव यू.